मॉर्निंग फ्रेंड, शिवदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. इकडे बघा, मी आता ह्यांच्यासोबत चालली गाडीवर. ते तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा, बघा म्हणजे समजेल मी कुठे चालली आहे ते. चला चला निघालो आम्ही आणि आमचं विमान चाललं आहे हे जोरात. किती छान वाटतं उन्हात, बापरे. बघा इथं आली सरकारी दवाखाना आहे बघा. इथे दिसतो का मागे तुम्हाला? इथं आतमध्ये अलाउड नसतं काढायला, मग मी इथं इथून काढत आहे. हे बघा कुठलं सेंटर, हे सरकारी दवाखाना आहे. आम्ही बघा सरकारी दवाखान्यात गेलो होतो. तर बघा त्या दवाखान्यात ना खोकल्याचं औषध आहे ना, ते खूप छान असतं, गुणकारी असतं. त्याच्यासारखं औषध कुठंच नाही आहे. त्याच्यामुळे मग त्या सरकारी दवाखान्यात आम्ही दोघं पण गेलो होतो. ते लिमिटमध्येच देतात औषध, त्याच्यामुळे दोघं पण गेलो होतो. दोघांनी पण बाटली नेली औषधासाठी आणि औषध आणलेलं आहे. तर ते 12:30 वाजता तो म्हणजे केस पेपर बंद होतं, ते औषध देणंच बंद होतं, दवाखाना बंद होतं. लिमिटमध्येच होतं त्याचं टायमिंग. बघा आम्ही घरी केल्याने काय झालं, तिथं आम्हाला पोलीस पकडले, म्हणजे ट्रॅफिक पोलीस, आणि आम्हाला दंड लावला आहे. घाईचा आमचा लॉस झालेला आहे घाईमुळे. पेट्रोल भरलं आणि निघालो आता. नाही पेट्रोल भरलं नाही, विचारते ना तिचं ना, ती कॉल उचलला नाही तिने. रसिकाचा कॉल चालला असणार आहे, तिने फोन उचलला नाही आहे. आता आम्ही ना विराजला शाळेतनं घेऊन जाणार आहे. आता 12:30 वाजले जवळजवळ, आणि त्याची शाळा पावणे 1च्या दरम्यान सुटते. तर 10 मिनटं लागतील आम्हाला त्याच्या शाळेपर्यंत जायला. तर आम्ही विराजला शाळेतनं घेऊनच घरी जाणार आहे. चला आता स्कूलकडे जायचं आहे आम्हाला. पोचायलाच 10 मिनटं लागतील शाळेच्या इथपर्यंत. चला आता इथून ना विरांची शाळा डाव्या साईडला आहे. आता टर्न करायचं, टर्न व्हायचं आहे. भरपूर उतार आहे या साईडला बघा. विरांची शाळा इकडच्या साईडला आहे. चला विरांश दाखवू नको, आवडते. चला आम्ही निघालो. काय कर विरांश खेळतोय. चला आता झोपणार. बाय बाय. औषध आणले आम्ही, औषध. चला चला आम्ही गोळ्या. हे पहा, दुपारी ना आम्ही हे औषध आणलेलं होतं. आम्ही दवाखान्यात गेलो होतो ना त्या सरकारी, तर तिथे हे खोकल्याचं औषध मिळतं आहे. हे खूप गुणकारी आहे, गुणकारी, म्हणजे हे कुठंच मिळत नसतं, आणि याने खोकला लगेच कमी होतो. तर बघा काही काही ना सरकारी दवाखान्यामध्ये ना औषधं, गोळ्या खूप छान म्हणजे चांगल्या मिळतात. तर बघा तिथे ना मला हे गोळ्या पण दिल्यात त्यांनी. मी त्याला सर्दी खोकल्याला सांगितलं, त्यांनी मला सर्दी खोकल्याच्या गोळ्या पण दिल्यात. तर आम्ही दोघं काय गेलो, हे म्हणले चल तिथे की म्हणजे 2 बाटल्या भरून खोकल्याचं औषध मिळेल, आणि ते कसं सासूबाईंना पण बरं पडेल, मला पण. मग ते म्हणले चला, म्हणजे घरच्यांना कोणाला जरी सर्दी खोकला झाला तर उपयोगी पडतो त्यासाठी. आणि किती त्या दवाखान्यात इतके श्रीमंत लोक येतात, असंही नाही की गरीब लोकांचा दवाखाना असतो. खूप लोक येतात आणि बाटल्या बाटल्या भरून औषध घेऊन जातात, कारण की ते औषध तेवढं गुणकारी आहेच आहे, त्याच्यामुळे ते औषध घेऊन जातात. आपल्या बाहेरच्या बघा 200-200 रुपयाच्या बाटल्या असतात, 200 काय 250-300पर्यंत असतात ते खोकल्याच्या बाटल्या. त्याने काही खोकला लगेच काही कमी होत नाही, पण ह्यानी लगेच कमी होतो. फक्त बघा तिथे 10 रुपयाचा केस पेपर काढावा लागतो. तर आमची फजिती काय झाली, 10 रुपये ह्यांना 10 रुपये दिले, माझ्याकडे 10 रुपयाचं कॉईन होतं.
तर ते कॉईन राहिलं माझं गडबडीमध्ये घरी. आणि तिथे गेल्यानंतर ह्यांच्याकडे होती 500ची नोट आणि तिथे 10 रुपये सुट्टेच द्यावं लागत होते. तिथं काय स्कॅनर नाही, काही नाही, काही नाही. तर मग मी 2 भाजीवाल्यांकडे विचारले, 10 रुपये आहेत का दादा, मी माझ्या तुमच्या स्कॅनरला मी टाकते 10 रुपये. ते नाही म्हणलं. तिसऱ्या भाजीवालीकडे गेल्यानंतर ती म्हणली ठीक आहे. म्हणलं तिच्याकडनं 10 रुपये घेतले आणि मग मी ती केस पेपर करायला गेले. बघा कसं असं पंचायत होती आणि ह्यांची गडबड नडली. ह्यांची इतकी गडबड केली होती, चल 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 चल, ते 10 रुपये इथंच माझे कॉईन 10 रुपयाचं इथंच राहिलं गेलं. अशी फजिती झाली. म्हणजे बघा 10 रुपयेसुद्धा किती, 10 रुपयाला सुद्धा किती व्हॅल्यू आहे. कुठे म्हणजे कधी कधी 10 रुपयाला सुद्धा खूप महत्त्व असतं. 10 रुपयेसुद्धा आपल्याजवळ नसलं ना. आणि आताशे काय होतं, सगळं ऑनलाईन पेमेंट असतं आपलं, फोनपे, गुगल पे. त्याच्यामुळे काय आपण पैसे जवळ ठेवत नाही. आणि 500ची नोट होती, पण 10 रुपयासाठी कोण 500ची नोट हे करेल ना, सुट्टी देईल. आपली घाई बघा कधी कधी खूप नडते, म्हणजे लॉस होतो. ह्यांच्या घाईमुळे आज काय झालं, 10 रुपये इथे राहिले, ते तर जाऊ द्या. ते 10 रुपये आपण आल्यानंतर आपल्याला मिळाले, पण तिथं मला 10 रुपयासाठी फिरावं लागलं. आणि मेन म्हणजे काय झालं, जाता जाता ट्रॅफिक पोलीस होते, त्यांनी ह्यांना अडवलं. तिथं आम्हाला दंड पडला. म्हणजे 2 गोष्टी ह्यांच्या घाईमुळे नडल्या गेल्या, म्हणजे लॉस झाल्या. त्या ट्रॅफिक पोलिसने ह्यांना आता बघा किती दंड लावला आहे काय माहीत. यांनी फोटो काढून घेतला, दंड लावलेला आहे. का तर डाव्या साईडनी खरं सिग्नल जरी असला तर डाव्या साईडने अलाउड असतं, पण त्यांनी आम्हाला थांबवलं आणि आम्हाला लावलं त्यांनी दंड. ह्यांची गडबड का होती, 12:30ला ते दवाखान्यात बंद होतं, काउंटर बंद होतं, त्याच्यामुळे ह्यांची गडबड होती चालू. चला असो, एकीकडे झाले लॉस आणि एक झाले व्यवस्थित, म्हणजे मिळाले आम्हाला औषधं. चला तर मग भेटूया अशाच नाही का व्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.